मा लग्न होतं. लग्नामागे जेवण बिवण लग्न लागे जेवणले बशी घ्या. जेवण करले ना घर निघो ना मंडप मग खुर्ची पडेल होती. खुर्ची ओढली नाही मंडप नाही कोपराला बशी घ्या. ते नवरदेव नवरी गोईना टाकऱ्यांता शेवटली विधी लग्नाने. तुम्हाकडे वस का ते तुम्हाकडे वस ना दादाश्री गोईना टाकतंच तुम्हाकडे नाही. मी मुद्दाम विचारली राहू कारण कसं आहे ना 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होते. आता तुमनेकडनी पद्धत वेगळी राहू शकस आमनाकडनी पद्धत वेगळी राहू शकस. 12 कोस गे का भाषा बी बदलस आणि प्रथा बी बदलतीस. आता आमनाकडनी प्रथा अशी आमनाकडे माणसे मरेलवर शिलगावतो तुम्हाकडे हा मग जवळजवळ सारखंच आहे बुवा. हा नवरदेव नवरी गोळणा टाक राहतात अहो पाहून देखील ना 80 वर्षानं म्हातार नवरदेव नवरी गुईना टाकरा ना ताई देखील ना गरू ना म्हातारील म्हणे मला पानलंय म्हणे. म्हातारीन तांब्या भर दे ना लोटा भर दे ना गुच्चूक पान प्यायला पाहिलं ना बहिणीचं यान तोंडमा दात नाही म्हातारीवर गुईण्या टाकी. म्हातारीने बी अंदाज लायली ना 75-80 वरीस मग माय म्हणे आई वावर उल गेले हो माय. अहो 80 वरीस ना बबकू घ्या अजून सुधारणा नाही मावर तोंडमा दात नाही गुईण्या टाका. म्हातारीला रागून हीच खायली ना तांब्यान डोकार उडी फेका. म्हातारानं घे डोकं फुटी. म्हाताराला 7 पोरे होतात. 7 पोरीने सासराला फोन करा मामाजी मन बापनं डोकं फुटी घे दखाली या. आता जास्त राहणार काही राहणार दाखरा तो जर चालना घ्या मी नाही गवती व्याय काय म्हणे भो मन दाखला व्याय उन्हा नाही. दाखला जर चालना घ्यात मजारला सांगे बाई तो चालना जाईन मी नाही गवती व्याय काय म्हणे मजारला व्याय उन्हा नाही. 7 व्याय संध्याकाळपर्यंत कपडा लिस्टने हॉलमा बसेल होतात बैठक हॉलमा. म्हाताराला खुर्ची टाकेल म्हातारा मग डोकं टाकी पटेल होता. त्या 6 गरीबडा होता 7वा मन माया कागा होता दाखला आणि जवळजवळ घरमा दाखला मिशे दाखला कितला नीच राहतं मनावरती ना अंदाज लायलेस मी. जास्त किडा पाडणारा घरमा दाखलाच राहतच काय मते तुम्ही स्वतः लिचारा दाखला कोण कोण येत आठे तो दाखला बोलको आता तो म्हणे का वेई डोकं कस काय फुटणं जाऊ द्या हो सांगा हो कस काय फुटणं काय नाही हो असं कुठे वेई म्हैस निघू मला दे ना नाही हो. मग काय मेरवर ते पाय बी सटके घ्या का म्हणे नाही हो. मग काय गाय बी निघू मला काय वावर बिवर मग पाय सटकणार नाही हो तसं काय नाही नातू खीर आणता. तो म्हणे बाबा मी सांगू म्हण बाबा डोकं कसं काय फुटणं. अहो म्हातारा म्हणे तू ठय का बटय गाव ना बाबा म्हणे सांग रे भाऊ कसं काय डोकं फुटणं. तो नातू सांगे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं लगन लागी जेवण करले ना जेवण करीन घरी येऊ ना यान पुढची टाकीन तडेत बटली ना मन दाल्लाने म्हाताराने. त्या नवरदेव नवरी गोण्या टाक राहतात अहो म्हातारा देखील ना आडीन मन आजी पाहिन पाणी माग मन आजीने याला तांब्या भर देणे आणि गुच्चूक पान प्यायला पाहिजे ना यान तोंड मादात नाही म्हातारीवर गोण्या टाके म्हातारीन भरेल तांबे यान डोकार ओढ म्हणेन डोकं फुट जायचं. दकी काय राय ना व्याय लयल कपडा घर लई घ्यात ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं. ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का. बराच म्हाताराशनी वय जास्त सुधरत नाही पण आटे म्हातारा बाबा बी चांगला दिखी राहणार. विठल विठल आवडी देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा साध्या सोप्या भाषेमध्ये 1 चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उर्वरित 3 चरण जगणूत वाचणूत जगणूत तो कुठे बिबेटसो तो सांग दिसू कारण आता वाजी घ्यात 11 9:15 पंचपदीला सुरुवात होई जायला होती 9:15 ते 11:15 2 तास सरी घ्यात 15 मिनटं जास्त होई घ्यात 15 मिनिटांना जबाबदार कोणली आहे मग असं दुसऱ्या दुनियेवर अंक उलगून शेक्षा सरस कडे का बरं. आता सगळ्यांनी काय करायचं हाताने टाळी मुखाने नामचिंतन 10 मिनटं कोणी जागा सोडायची नाही. शपथ आहे तुम्हाला महादेवाची. हां कोणीही जागा सोडून जायचं नाही. हां सर्वांनी आता हाताने टाळी मुखाने नामचिंतन विठोबा हरि
गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा शपथ आहे. कारण आपल्या कीर्तनाची सांगता जोपर्यंत भजन होत नाही तोपर्यंत सांगता होत नाही. कोणी कोणी भजन म्हणा खरं खरं सांगा शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी भजन म्हणा, कोणीच नाही. का बा देवने तुम्ही दरादरी विचारले हां मोठी उपाधी होईल का त्यांना सांगे. मग देवाचं भजन गायला काय लाज ठेवायची, अंतकरणापासून भाव असा ठेवायचा. मी तर लोकांचा विचार करणं सोडून दिलं महाराज. मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो लोक काय म्हणतात सर्जित त्याचा विचार करायचाच नाही. लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही, सुरुवात तडीन करी होती शेवट बितडेच करायनो. लोके कोणलेच चांगला म्हणतात नाही काय बाकीना लोक शेवच बरं का. महाराज इथलं जीव तोडी सांग ना आपण बोलो भो काहीतरी म्हणू पण मनान टाईमले आजूबाजू हो ते बाई बावड्या बटेले बुवाटे आको सकाळी किद राहील मला तू बोलतात देव देव करा आणता पोरातले मनीषी नेराने शरम बाकीना बोलतात नाही. लोकांच्या नादी लागणे नाही. तुम्हाला सांगू का भाव असा ठेवायचा. नाना भाऊ हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, भाव असा ठेवायचा. हे कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना तुझी मी राधा राणी, तू माझा काना तुझी मी राधा राणी, तू माझा भक्तीचा असा ठेवायचा. इतकी वेळी भक्ती करायची लोकांनी आपल्याला वेड्यात काढलं पाहिजे. इतकी वेळी भक्ती. आता हे जुने भजनी मंडळवाले बाबा आहेत, हे जुने भजनी मंडळवाले गवडण म्हणायचे. जर एखाद्या ठिकाणी मौत झाल्या की रात पास करणे मग ते गवडणी म्हणे. भले शपक गवडणी पण त्यासना भाव गैरा चांगला राहायचा. गवडण शपक असायची पण भाव एवढा गोड असायचा. देवाला भेटण्याची ओढती गोपिका सांगते काय, तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्यान माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, इकाना रे दिवारी प्रभू रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, प्रभू रे भेट दे ना मला.
आटे भजन म्हणान पाहिजे. आटे भजन म्हणतात नाही, नको त्या गाणं म्हणायला आहे काही करतात नाही. एक भाऊ स्टँडवर उभा आहे, गाणं म्हण राहिलं, हे 4 वरीस ना प्यार कसा बोली गया मन यार. भाऊ रे तू न 4 वरीस ना प्यार बोली गया, ज्याला जन्माल घाल त्याला विसरी गई, तू ना कवळ टाळ्या बटीर. हो 4 वरीस ना प्यार वाला, हा ती जन्माल घालणारली विसरी गई, तुला 4 वरीस ना कत तू डांगर मिराय राहणार आहे. हो उल गेल वावर भानड सुरत ना, ज्याने जन्माल घाला त्याचली वहिनीने तुला कितली गोई रे ती. विठाल विठाल प्रेमात पडायचं असेल ना तर देवाच्या प्रेमात पडायचं. कसं दीवानी में गाना तेरी दीवानी वो भी दीवानी में गाना तेरी दीवानी वो भी दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझी सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी हुई मैं गाना दीवानी हुई दीवानी में हुई गाना दीवानी हुई दीवानी में हुई गाना दीवानी हुई. भावाचा ठेवायचा, असा भाव ठेवू नाही. तू लोक म्हणतात हे 4 वरीस कोणती वय मग काय करू आहे बी भान पाहिजे. 75 वरीस ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहतं बाबा. आज दिनी हायत निरात दारू पिना समे नशा मग पोटाना बोलाव धोके वासती. मला सांगा आई वय मा जरी या किडा पाडराने यान पहिले कितला पाडेल होता. 75 वरीस ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहीन तर हे धोकेबाज 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 वती रंगी ज्या घर ऐकी राहणार त्या म्हणतच होते कीर्तन नका बजेट बदली घ्या. तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई. तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई, तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई. सांगा साडे भजन करा सांगा इतलं मोठं नियोजन करेल तुम्ही ते भजन करत असंच होते. ज्या करतात नाही त्याच ना करता सांगरायन, ज्या भजन करतात नाही त्याचले सांगरायन भाऊ भजन करल्या कारण अहो जीवन पुन्हा पुन्हा भेटणार नाही. भेटेले त्यांना जीवन सार्थक करणं होते भगवंताशी नातं जोडल्या. आटे देवनं भजन म्हणा सांगू आटे म्हणतात नाही मग या कोठे म्हणतात माहिती आहे का. याचली एखादी पूर्ण इंस्टाग्रामले फेसबुकले व्हॉट्सअपले ब्लॉक कर या पडेल बिताडा ना आडे बट्टच आणि रातले 11 नंतर ड्युटीला चालू होतं तंगडीमा डोकं घालीस नाही
हे पाखरा आजाद केले तुला बावरे तू नाही आजाद कर रे तू ना पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे तू ना पाखरूने फक्त तुले मोबाईलने रिचार्ज मारायला जरी ठेल होतं रे बानट सुरत नाले तू ना पाखरूनं पहिले ठरेल होतं म्हणून लगीन बुंदी यालेच वाढायला लावतो असं उलट तू पाखरू लगीन करीन जास्त 3 वर्ष मायस 1 वर्षानं पोरग कड्यावर राहस अहो चौकमा बटेल राहस तिना कड्यावर ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय कत जाई तू ना पाखरा हा अरे चाल जर ती असेल तरी भाव आपला होतायचा सरजी कसं नादाये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादाये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया मला गाणं कोणतं का सांगतात नाही आपण लगेच भजन तयार कर देतस फक्त 15 मिनिटं लागस आपले गाणं कोणतं कराय ना भाव आपला होता ना बरोबर आहे की नाही मागे ते तरुण भाऊ बोलतानाचे 2-4 वर्ष पहिले कोणतं गाणं होतं ते ला 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 कोणतं होतं भाऊ हा मला भरलं तुझं कोणतं आमदार झाल्यासारखं वाटतं गाणं कोणतं कराय ना भाव आपला टाका नाही हे मला भरलं तुझं याड रे तू माझा नंद लाल रे तुझ्या भेटीसाठी जीव माझा भारी वेडा होतोय मला भरलं तुझं याड रे तू माझा नंद लाल रे तुझ्या भेटीसाठी जीव माझा भारी वेडा होतोय जव बघतोस देवा माझ्याकडे जव बघतोस प्रभू माझ्याकडे माझ्या मनाला आनंद वाटतोय जव बघतोस देवा माझ्याकडे माझ्या मनाला आनंद वाटतोय अगो तुमनं परिचय न गाणं ला 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 बघताले समजी राहणं पण बोलीन कोण बोलता जाऊ आपला किडा पाडी मोडायची 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 कोड्याची मोडायची 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 कोड्याची मोडायची यशोदेला जागोरी याला नाही मी सोडायची याच्या मायला जागोरी याला नाही मी सोडायची ते तुम न बहिणी तुम ना गाणं ऐकीस ना असा जीव करत ना पेट असं दोर बी लय फिरो या बहिणीच ना गाणं काय जनाबाईने लिखेल नाही काय मीराबाईने लिखेल नाही या बहिणीच ना गाणं शिलगाई दिस होती काट इथला का दांगडू आहे ना यंदा शिलगाई तिने राहू द्या कोणी टाकी अंगा याच ना केसर ना गाणं ऐका तुम्ही ऐकत का केसर ना गाणं ऐका दादा साहेब हे कोण पडी व बेमार डॉक्टर देखने को आया लड्डू लाया पेडा लाया आई म्हणू नका असं मी म्हणणार नाही या गाणं बी म्हणत जा पण आपली जी संस्कृती आहे ना भगवंतानं नामचिंतन ना सांगे ती बी ठिकाणी ठेवा संस्कृती ठिकाणीच गाणं बी ठिकाण म्हणणं आहेत तुमले पण त्या गाणं जिथला जोरमा म्हणता ना तिथला देवना गाणं बी म्हणू पहिल्या बाया म्हणत ना त्या गानास माशी ताकद होती ना नवीन येणारी सुनबाई रडे बरं ढसं ढसं जातावर दळण दडे त्या पहिल्या माया बशिल्यात तो चक्क्या होत्यात निमाडी तुम्हाला टाईमले जातावर म्हणत बाया पाठी उठीशने दळण दडेत आणि त्या गाणं म्हणत हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया
बहिणी ना डोळे पाणी बंद मना पस्ताये मनवा. कसं वाटत ऐकायला. पहिल्या बाया लेकरे झोपाडे तरी बी गाणं म्हणत हे हडकुतरी अडगाई मन दादा निजी जाई. आणि आतीने पुरी लेकडे झोपाडतील गाणं म्हणते सोडी दे ये झुमकीतून जाऊ. काय वयन लागेल त्या पोराशी, काय वयन लागेल माणसाला. चांगलं म्हणत जाऊ बहिणी. भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातले, भगवंताशी नातं जोडायचे, त्याच्या उपकाराची परतफेड करणं म्हणजे अंतकरणापासून भजन गाणं. सगळ्यांनी अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. बाकीने बाया म्हणतेच होते महाराज आमले म्हणता येत नाही ना. मग असा दरबारमा येऊ ना आठे जर म्हणता येत नाही ना मग आपला पद्धत मग हाजरी लावू. कारण आम्ही भक्तीचा एक प्रकार वृंदावनमध्ये चित्तसर्जी आम्ही भक्तीचा प्रकार वृंदावनमध्ये अंतकरणापासून कितीही करोडपती लोक असतील तरी मंदिरात गेल्याच्या नंतर पायात घुंगरू बांधून नाचतात. बरं, पायात घुंगरू बांधून नाचतात. मग ती महिला असेल किंवा पुरुष असतील सर्वजण देवाच्या दरबारात हाजरी लावतात. म्हणून आता तुम्हाला काय करायचंय, अर्ध्या मिनिटाचं भजन गातून मग तुम्हाला नियम सांगतो. हरी ज्ञानेश्वर माऊ हुशार आम्ही नसत बा असं वाटत ते असले काही लोक असले म्हणजे तसं पिंपळगाव एक बी नाही येत बा. पण मी एक्स्ट्रा सांग राहिनो आहे पहिलेच म्हणे हिंमत सुटी जायला गावना बाहेर कीर्तने बो कोण दरादरी नोपटापटी करली. स्वतःले काही बोलता हुशार समजतस त्याचनासाठी बी सांगत. हो सोपं करी सांगा ना आवडस माले. रेल्वेनं प्रवास करा येतात दोन नवरा बायको. नवरा बायको रेल्वेनं प्रवास करा येतात. बायकोनी ती साकडी रास का चैन दे की नवराल म्हणे माय हाय काय शेव म्हणे येडी ते चैन आहे म्हणे. आय काय करस ती चैन जरी खेची ना की रेल्वे उभी राहायचास. ती म्हणे येडान माय काय बी सांगतो म्हणे हा वय. तो म्हणे हा काय बी सांग राहणार म्हणे तुम्ही. तो म्हणे ऐक ना. ती म्हणे मग खेची देखू तानी देखू. ऐ ताण नाही इथलं सोपं नाही. 1500 रुपये दंड भरणा पडत. जाऊ द्याव माय म्हणे 1500 घ्यात पण खेची दकस खरंच उभी रास का म्हणे. येडी म्हणा पण फक्त 1000 रुपये येतोय तू 1500 आको 500 कोण पाय उचलू बरं आले. डोकावर नाही होती बाई. तो म्हणे शांत बस म्हणा पण 1000 रुपयात. बाई म्हणे तुम्हाला पण 1000 शेत ना. मी चोरी दपीन दाढी साडी ही केलेत ना त्यांना 500 पडेलेत म्हणे. 1500 पुरा भर दिसू म्हणे. बाईच ना म्हटले माय भाऊ ते आमनं बी आटे पट खरं सांग राहणार 1500 पुरावे जातील म्हणे. पण बाई जरा हुशार होती. बाई म्हणे दे का चैन केची लेवानी. आणि जर साहेब उन्हात विचार समोर एक म्हातारा पटेल होता 60-65 वर्षांना 70 वर्षांना. अहो म्हातारांना नाव सांग दिसत म्हणे. म्हातारा बट्टी गंमत ऐकी राहता. आई बहीणने चैन खेची. ट्रेन उभी राही गई. साहेब चेक करत उन्हात ज्या डब्बामा चैन खेचायला त्या डब्बामा येऊन उभा राहणार. चैन कोणी ओढली कोणी खेची रे चैन. या दोन्ही नवरा बायको एकदम गुच्छो. ए चैन कोणी खेची. ती बाई म्हणे अहो बाबा बसेल ना बाबांनी चैन खेची. साहेब बाबांजोडे घ्यात म्हणे बाबा चैन का खेचली. म्हणे साहेब खरं सांगू का मनापान मन पोऱ्यानी 1500 रुपये दिले होतात. या दोन्हीशनी मारिली ना मनापान पैसा हेच काय लिहिणार म्हणे. आई बहीण पान 500 नाव भाऊ पान 1000 येत म्हणे. दोन्हीच ना जमा करली नात लिहिली नात म्हणे साहेब मला दुसरे ठिकाण जागा कर द्या नाही ते या हुकूम चाडतील म्हणे. दुसरा डबा मग जागा बी करली नाही. विठ्ठल 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 काही लोक असतात तसे यांच्या नादी लागणे नाही. पण नाथबाबांची सुद्धा काही लोकांनी परीक्षा घेतली. नाथबाबा तुम्ही खरंच एवढे शांत आहेत का हो. एका येवणानं नाथबाबाच्या अंगावर थुंकलं. किती वेळेस 108 वेळेस थुंकलं. माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघितलं. महाराज त्या येवणाला लाज वाटली. अरे 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर वरती सुद्धा बघत नाही म्हणले महात्मा काय विशेष आहे राव. त्या येवणानं नाथबाबांचे पाय धरले. तरी सुद्धा काही गावातले लोक जेव्हा चांगलं करायला निघतो ना माणूस त्याची परीक्षा घेतात. अजून मीटिंग बसवली गावामध्ये. नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाले. हे पद खोटं ठरलं पाहिजे याच्यासाठी कोण मेहनत घ्यायला तयार आहे की नाथबाबांना राग आणून दाखवेल. एकानं विडा उचलला म्हणले नाथबाबांना मी राग आणून दाखवतो. विडा उचलला नाथबाबांना राग आणून दाखवायचा.
हा भाऊ नाथबाबांच्या घरी गेला, ओट्यावर गेला, ओट्यावरनं घरात प्रवेश केला, पण पायात चप्पल जशीच्या तशी. देवाऱ्यापर्यंत पोहोचला, पायातली चप्पल जशीच्या तशी. त्याला फक्त नाथबाबांना राग आणून दाखवायचा होता, पण नाथबाबांना राग आलाच नाही. नाथबाबांनी त्या चपलाकडे बघितलंच नाही. येणारा अतिथी आपल्यासाठी भगवंत. आणि आपला धर्मग्रंथ आपल्याला सांगत असताना, शिकवत असताना सांगतात की भैया अतिथी देवो भव. बरोबर आहे ना? आपली शिकवण काय आहे? अतिथी देवो भव. येणारा पाहुणा आपल्यासाठी देवराज देव. बरोबर आहे की नाही? जर तो सकाळी आला त्याला चहा विचारा, दुपारी आला जेवण विचारा, संध्याकाळी आला त्याला चहा जेवण काहीतरी विचारा. तुमच्याकडे काहीच नसेल पाणी विचारा, पाणीही नसेल तर काहीच विचारू नका, पण इज्जत तरी लिहू नका. काही लोक येणारा माणूसने सुद्धा इज्जत लिही टाकतस. असं कधी झालं नाही पाहिजे. आपल्याकडे येणारा पाहुणा आपल्यासाठी भगवंत आहे हा भाव मनात ठेवायचा. हां, अतिथी देव भव. पण अतिथी कोणता? अतिथी देव भव. पण एक रातना मुक्काम करणारा अतिथी. जुना लोकेशनी म्हण होती, पहिला दिनना पाहुणा, दुसरा दिनना पै, तिसरा दिनला राय घेतून लाच कती गई. पाहुणा कितला दिनना चांगला. समजा पिंपळगावमा तुमनं कोणतरी नातेवाईक शेवा आणि नातेवाईककडे राहणं पड राहणं. मालेगावमा पेशंट ॲडमिट आहे, 15 दिन नाही महिनाभर जरी राहणं पडणं. आवरू का मी आवरू का भाऊ? बोलू नका दादा. हे राजा बोलू नका भाऊसून, बोलू नका रे. मी तुम्हाला पायपडी सांगत बोलू नका. आणि व्यर्थ बडबड करू बी नाही माणूसने. जो लोगून आपला बोलायची किंमत होत नाही ना, तो लोगून नाही बोलायला नाही पाहिजे. बरोबर आहे की नाही दादासाहेब? मन स्वतःनं तत्व असे. जो लोगून एक कातर भेटतं नाही ना, मन चित नाही लागत बोलायला. येडा कवय बी बोलतात बाणटच नाही. हां, आपला बोलानी किंमत व्हायला पाहिजे. कमीत कमी इथला लोक बसेल पाहिजे ऐकायला, तो बोलायला किंमत आहे. वायबार कसाल थको. तुम्ही मला माहिती मनापेक्षा हुशार लोक होते ना आडे, पण त्यांनी लिमिट ठेवा एवढं 1 तासभर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बोलू का आता वांदा नाही ना बाबा? बोलू ना? आपटे घेन बेटा. हां, जर मालेगावच्या एखाद्या दवाखान्यात आपलं पेशंट ॲडमिट आहे आणि तुम्हाला जर टिफिनसाठी पिंपळगाववाल्यांचा सहारा घ्यावा लागत असेल, 8 दिवस नाही, 15 दिवस नाही, महिनाभर जर राहणं पडणं, तरी पण आपला विरोध नाही ती गोष्टले. पण काही काम नाही, गरज नाही, बिनकाम ना बॅगा भरीन येऊन 15-15 दिन राहू, याला अतिथी म्हणता येणार नाही. याला पोट बऱ्या धंदा म्हणतास. हां, कामे गरजे होणार ना, 15 दिन नाही, महिनाभर राहणार, तरी आपण म्हणसून अतिथी देवो भव. हां, करायला पाहिजे. पण नेमकं एक पाहुणा हो ना, पहिला दिन राहिना, दुसरा दिन राहिना, तिसरा दिन आई बहीण बी रोज बासुंदी पापड्या, तळण काढले, बजेसने आमटी, बासुंदी पापड्या, डाळ भात, मटणी भाजी. त्याने अंग धरली ना सुरेंनी माया, निघेच नाही तू. 6वा दिन उगी घ्या बाई नवराला सांगे, ओ माई याला काढावं म्हणे, याने काय घर समाव. नवरा म्हणे, मी कसं काय त्याला तोंडी काय सांगू, जाय म्हणेशे तुम्ही याला काढा नाही ते देखा बरं म्हणे, तुमने म्हणे भांडण होई जाई. तो म्हणे आता भांडणच करणी पडी. म्हणे कसं? तू फक्त किचन रूममा जाय, गादीनी गडीन गडी ठी देन, फक्त भांडा उपडजो म्हणे. किचन रूममा गादीन गडीन गडी ठी दिनी, आई बहिणी भांडा उपटान चालू कर दे ना. आहो भाऊ पाहुणा जोडते उठीन घ्या, इथलं टिपरे लिसनी. किचन रूममा घ्या, गादीले दडादड गादीले आणि आई बहीण तताना कोपराला आराय मारे, ओ माय मी मर जा सुना. हाव भाऊ गादीले मारेन, ती बहीण तताना कोपराला आराय मारे, ओ माय मी मर जा सुना. पाहुणाला असं वाटणं आपल्यामुळे दांगडो घुसना, पाहुणा पै घ्या. माणूस उन्हा बाहेर देखाले म्हणे, देख तुले कसं कोटो मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे, खरंच म्हणे, देख ना तुले कोटो मार, पाहुणा पै घ्या. बाई म्हणे, हा ना माय, तुम्ही बी कसं कोटो मार, मी बी कसं कोटो रणू, पाहुणा पै घ्या. पाहुणा साना वाटेन सांगे, देखा ना म्हणे, मी बी कसं कोटो जायल ना, नाटक कर म्हणे. इथला नेता तेल काय काम ना, इथला नेता तेल काय काम. अतिथी देवो भव. हो, 2 दिन ना पाहुणा, 3 दिन ना पाहुणा, बस लिमिट आहे त्याला. हो, अतिथी देवो भव. हा भाऊ आलाय ना, काहीतरी स्वयंपाक लाव म्हणले. गिरजाईनं स्वयंपाक लावला. स्वयंपाक तयारी, या भाऊला जेवायला बसवलं. म्हणले हात धुवायला पाणी दिलं, आसन टाकलं, बसा म्हणले जेवायला. हो भाऊ जेवणले बस ना, तो यान ध्यान मावून आडे जेवणले नाही. आपण नाथबाबा असले राग यायला पाहिजे असं काहीतरी करायला येलो तू. पण नाथबाबात आपले जेवण करायला नाही ना, काय करा ना.
नाथबाबांची पत्नी जीव वाढत होती गिरजाई, आणि या भाऊनी पलक झपकणे आता नाथबाबांजोडे असं काहीतरी कृती करणी पडी का नाथबाबाला राग यायला पाहिजे. नाथबाबांच्या पत्नी जीव वाढत होत्या. अहो भाऊ खाता खाता उठणार, नाथबाबां बायकोन पाठवर जाई बसणार. आता मला सांगा कसं वातावरण राहील काका? हां, आता समजा जास्त लग्न होईल त्यासले विचारच मी, आपला घर कोणीतरी पाहुणा आले त्याला तुम्ही जेवणले बसाडेले आणि तो जेवता जेवता आपली बायकोन पाठवर बशी घ्या, कसं काय वातावरण राहील? हां, तुमले विचार म्हणे कसं काय वातावरण राहील? कोणीच बोली राही ना. चित्ते सर तुम्ही नेमका साधूच ना, मठवरती नाही कीर्तनलेलं येल लग्न होई जायलेत ना तुम्हाला, तुमले लगीनच समजत नाही बा. असा दिकिरणात मनकडे तुम्ही लगीन लगीन ए बाबा लगीन विठ्ठल विठ्ठल. गिरजाईच्या पाठीवर जाऊन बसला माणूस, कसलं वातावरण असेल हो? नाथबाबांना किती राग आला पाहिजे. आपण जर त्या जागेवर राहिलो तर आपण काय केलं असतं त्या माणसाला? हां, हिशोबत राहता नाही कितला दणका मारतो ते. पण नाथबाबांनी पत्नीला सांगितलं, गिरजे मोठ्याचं लेकरू ह्या पाठीवर बसले, त्याला पडू देऊ नकोस म्हणले. आणि ती गिरजाई पण तेवढी शांत होती हो दादा. गिरजाईनं सांगितलं, धनी माय आहे हो, लेकरं कसे वागवायचे मला चांगलं कळतंय म्हणले, पोराला पडू देत नाही. एवढी शांत स्वभावाची नाथबाबांची पत्नी होती, म्हणून नाथबाबा शांती ब्रह्म. विडल विडल बाई शिवाय माणूस ना शानपणा नाही. बसेल मानचेसले सांग नाही म्हण, माणूस कितला का भारी बरे ना, अख्खं गाव का राम राम करे ना, पण बाई शिवाय माणूसनी इज्जत नाही. काय मत आहे तुमनं? जास्त वयल त्यासनी सांगा. आता इथला घाबरे घ्या, जास्त वयल नाही त्या ब्या मन राहणार. बाई शिवाय माणूस ना काकाश्री शानपणा नाही. बरोबर आहे की नाही? मान्य करणं पडेल. बाई राहिली तरच इज्जत आहे. बाकीना दीडशानं ऐकायला तयार नाही. बाकीना सांगत मला बड गाव राम राम करत. बाई म्हणे ऐकावं माय, मनाशिवाय तुमने इज्जत नाही म्हणे. अख्खं पिंपळगाव राम राम करत म्हणे मला देखील. बाई म्हणे ऐका, मनाशिवाय शानपणा नाही. आणि बाईशिवाय खरं शानपणा